माझ्या अनुभवामधून मी नक्कीच तुम्हाला एक सल्ला देईन की जेव्हाही कोणते फायनान्शियल डिसिजन तुम्ही घेत असाल तर प्लीज ते कॅल्क्युलेटिव्ह घ्या. कारण आम्ही जेव्हा बिझनेस करायचा डिसिजन घेतलेला तेव्हा आम्ही आमच्या जवळची असलेली पूर्ण सेविंग्स बिझनेसमध्ये लावली. प्लस आम्ही त्यावरून लोन काढलं आणि मंगेशची एकच ॲक्टिव्ह इन्कम आमची चालू होती. पण त्यामध्येही मंगेशच्या कंपनीमध्ये मास ले ऑफ झालं. आमचा स्टोर लॉन्च व्हायच्या आधीच मंगेशच्या कंपनीमध्ये मास ले ऑफ झालं आणि मंगेशचा जॉब गेला. खरं सांगायचं तर त्या परिस्थितीत सर्वाईव्ह करणं खूप कठीण होतं, पण आमच्या मागे आमची फॅमिली ठामपणे उभी होती. त्यामुळे आम्ही सर्वाईव्ह करू शकेन की जेव्हा पण म्हणून रिस्क घ्या, पण रिस्क एवढी कॅल्क्युलेटिव्ह असली पाहिजे की जेव्हा कोणतीही वर्स्ट केस किंवा वर्स्ट सिनारिओमध्ये जर ती गोष्ट नाही चालली तर तुमच्या बेसिक लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस होणार नाहीत, एवढी तरी तयारी तुमची असली पाहिजे. काय आहे ना की बिझनेस पुन्हा उभा करता येतो, बट मला असं वाटतं जे तुम्ही फायनान्शियली, इमोशनली आणि मेंटली खचलेलं असतात ना, ते पुन्हा त्यामधून सावरून उभं राहणं खूप कठीण होतं.